चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट हॉटेल आणि स्टॉलमध्ये घुसल्याचा अपघात कोपरगाव नजीक घडलाय। नागपूर मुंबई महामार्गावर SJS हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH12NZ0057 कोपरगावच्या दिशेने येत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी जनरल स्टॉल्समध्ये घुसली। या दुर्घटनेत 3 ते 4 जण जखमी झाल्याचं समोर आलंय। याच चालकानं अपघाताच्या आधी एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची माहितीही मिळाली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये गाडी प्रचंड वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन स्टॉलमध्ये घुसतानाचं दृश्य स्पष्टपणे दिसत आहे। या अपघातामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक तपासामध्ये वाहन चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय, कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्यात। त्यामुळे हा अपघात अविचारानं आणि नशेत वाहन चालवल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या अपघातामध्ये स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। गाडीच्या धडकेमध्ये स्टॉलमधील साहित्य उद्ध्वस्त झालं असून संपूर्ण दुकानाचा मोठा भाग मोडीत निघाला आहे। अपघातातील सर्व जखमींवर जवळच्या SJS रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतकार्य केलं। कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून सखोल चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस हे करतायत। दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी यावेळी अधिक सांगितलंय। RJS कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे, फायनल इयरचा। मी गावातनं आल्यानंतर इथं थांबलो दुकानावर सामान घेण्यासाठी आणि तिथून ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक आजोबा होते आणि 2 महिला होत्या त्या गाडीवरती। त्यांना तर उडवलंच त्यांनी, पण इथं आल्यानंतर त्याची कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानाला धडकली आणि मी पण दुकानपाशी उभं होतो आणि माझी पण गाडी धडकली आहे आणि बाकी काही नाही झालेलं। माझ्या गाडीचे पण पुन्हा जखमी झालेले एक आजी जोरात पडलेले आहेत आणि त्याच्यासोबत दुसरी एक महिला होती आणि एक आजोबा होते। तिघांना तर लागलेले, पण बाकीचं इथं दुकानावरती तर दुखापत नाही झाली, पण नुकसान भरपूर झालेलं। त्याच्यामध्ये दुकान आणि गाडी पण गेलेली। माझं नाव आकाश विलासराव गोंदकर, SJS नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे, साई जनार्दन हॉटेलपाशी। एक ओव्हर स्पीड ड्रिंक केलेला ड्रायव्हर रस्त्याने आला। त्यांनी 2 व्हीलरवर असलेल्या एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ती डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे। माझं 2 लाखाचं ज्यूसचं मशीन आहे। आता दुकान बांधून फक्त मला 1 वर्ष झालेले होतं। नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं। माझं दुकानामध्ये माल आहे, माझे 3 डीप फ्रीज, 1 डीप फ्रीज, 2 साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी 3.5 ते 4 लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये। तो पूर्णपणे नुसता हे झालं खराब। आम्ही स्वतः बसलेलो होतो। मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो, त्याच्यामुळे मी वाचलो। मी उडी मारून बाजूला पळालो, त्याच्यानंतर नाही तर माझाही अपघात झाला असता तिथं। हो, इथं माझ्या दुकानाशेजारी 2 मुलं होते, ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना SJS हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। मला माझ्या दुकानची सर्व भरपाई पाहिजे आणि माझं इथून पुढे जे महिनाभर 2 महिने माझं दुकानाचं मी त्याच्यावरच पूर्णपणे निर्भर आहे। मला जेही नुकसान होईल त्यांनी भरून द्यावी, हीच माझी मागणी आहे। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।